अंगावरती फाटके कपडे असले तरी चालेल, पण मनावरती फाटकी नियत नसावी. गरिबी ही परिस्थिती असते, पण फसवणूक हा स्वभाव असतो. पैशाने श्रीमंत होणं सोपं असतं, पण विश्वासाने श्रीमंत होण्यासाठी चांगलं मन लागतं. गुड मॉर्निंग, मी शुभांगी शिवांजलीज मॉमी आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. ते दिवसाची सुंदर अशी सकाळ देवपूजेने झाली होती. त्यानंतर छान स्वयंपाक बनवायला घेतला. तर आज स्वयंपाकात डाळ भात भाजी पोळी असा सिंपलच मेन्यू होता. तर सगळ्यात आधी भाजी छान धुवून घेतली. भाजी थोड्या वेळ पाण्यात ठेवली, त्याच्यामुळे त्याच्यावरची जी माती असते, आता पावसामुळे माती पडते तर ती माती देखील छान पाण्यात ठेवल्यामुळे भिजून निघून जाते. भाजी छान गरम तेलात परतवून घेतली. त्यानंतर वाटण तयार करून ते भाजीत टाकलं. आता ह्या भाजीला जास्त पाणी टाकायची देखील गरज नाही लागली. छान असं थोडंसं पाणी टाकून भाजी परतवून छान शिजवून घेतली. त्यानंतर एका वाटीत काढून घेतली. त्यानंतर सेम कढईत पुन्हा वरणाला फोडणी द्यायला ठेवली होती. भाजी शिजते तोपर्यंत डाळ देखील शिजवून घेतली होती. तेल छान गरम झाल्याच्या नंतर याच्यात जिरे मोहरी लसणाची छान फोडणी घालून घेतली. फोडणी वगैरे टाकल्याच्या नंतर छान स्मेल येतो. आता कढीपत्ता नव्हता त्याच्यामुळे तो स्किप झालाय. टोमॅटो टाकल्याच्या नंतर लगेचच मीठ टाकायचे, म्हणजे टोमॅटो मऊ शिजतो आणि त्याचा कच्चटपणाही निघून जातो. तर छान अशी फोडणी तेलावरती परतवून घ्यायची. त्याच्यानंतर मिरच्या वगैरे घालून डाळीला छान असा तडका द्यायचा आहे. त्याच्यानंतर गरम पाणी टाकून याला छान उकळी येईपर्यंत शिजवून घ्यायचे. त्याच्यानंतर वरनं कोथिंबीर घालून छान अशी सर्व करण्यासाठी आपली डाळ रेडी आहे. त्यानंतर सोबतच आळूवडी देखील बनवली होती. हिलाही नॉर्मल होईपर्यंत ठेवलं आणि त्यानंतर छान असं कट केलं. आळूवडी थंड झाल्याच्या नंतर अगदी छान पीसेस तिचे कट होतात. ह्या वड्या तेलात डीप फ्राय केल्याच्या नंतर अगदी कुरकुरीत होतात आणि डाळ भात भाजी बरोबर अगदी छान आणि मस्त लागतात. तुम्ही हे कॉम्बिनेशन एकदा नक्की ट्राय करून पहा. त्यानंतर छान अशा चपात्या बनवल्या. सोबतच आईने छान असा जिरा राईस देखील बनवला होता. त्यानंतर वड्या वगैरे तळून झाल्या आणि स्वयंपाक रेडी झाला. तर कालचं एकादशीचा उपवास असल्यामुळे पटकन जेवण बनवलं आणि जेवणं वगैरे करून घेतली. तर तुम्ही एकादशी सोडण्यासाठी काय बनवलं होतं मला कमेंट करून नक्की सांगा. त्यानंतर चिकूसाठी एक पार्सल ऑर्डर केलं होतं, ते रिसीव झाले. आता ऑर्डर करून देखील भरपूर दिवस झाले होते, तर फायनली ते मिळालं आहे. तर यात आहेत फुल स्लीव्ज टी शर्ट. तर छान असे तिच्यासाठी टी शर्ट मागवले होते. 5 टी शर्ट आहेत 5 शेडमध्ये. खूप छान फॅब्रिक आहे, क्वालिटी देखील छान आहे, कलर देखील खूप छान आहेत. तर तुम्ही पाहू शकता. मिशोवरून कपडे ऑर्डर केल्याच्यानंतर फक्त बेबींच्या छान मिळतात. तर आता पावसाळा देखील सुरू होऊन भरपूर दिवस झालेत आणि सगळीकडे देखील छान असा पाऊस पडतोय. आता ऑफिसवरून शाळेतून वगैरे येताना भिजून येतो, तेव्हा आल्याच्या नंतर आपल्याला खोकला सर्दी असं काही होऊ नये, ताप वगैरे येऊ नये, याच्यासाठी मी एक आयुर्वेदिक चहा तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर इथे पाणी घेतले, त्यात तुळशीची पानं, गवती चहा, अद्रक किसून टाकले. त्यानंतर चहा पावडर टाकून याला सगळ्यांना उकळू घ्यायचे. साखर वगैरे टाकून छान असं उकळून घ्यायचे. हा कोरा चहा तयार करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर दूध वगैरे टाकून आपला नॉर्मली चहा उकळतोय त्याच्यापेक्षा थोडं 5 मिनटं जास्त उकळवायचे, म्हणजे आपण जे आयुर्वेदिक इन्ग्रेडियंट्स टाकले ते छान असे त्याचा अर्क उतरतो आणि आपला चहा खूप छान असा टेस्टी होतो. तर असा होता माझा आजचा दिवस. व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. बाय, टेक केअर.